तर मित्रांनो, शेती करावी तर अशी निमगावच्या डाळिंबाचा आता थेट दुबईमध्ये डंका वाजलेला आहे. आता बंडू शिंदे आणि नागनाथ शिंदे या दोघा भावांनी. तर मित्रांनो, अर्धा कोटी रुपये डाळिंबाचे त्यांनी केलेले आहे. तर काय पूर्ण स्टोरी आपण आता या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातला शेतकरी पारंपरिक शेतीबरोबर फळबाग लागवडीकडे ही मोठ्या प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे. आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या फळांना म्हणजेच पेरू असं डाळिंब असे भरपूर घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना मागणी पण जास्त असते. हे लक्षात घेऊन अवघ्या 3 एकरात डाळिंबाची लागवड करत निमगावचा आता 2 भावांनी शेतकऱ्याने शिवारातलं डाळिंब थेट आता दुबईच्या मार्केटमध्ये तब्बल 52 लाख रुपये विकून 52 लाख रुपये त्याची आता कमाई डाळिंबातून झालेली आहे, तब्बल 52 लाख रुपये. मित्रांनो, निमगावच्या नागनाथ शिंदे आणि बंडू शिंदे या दोघांनी 3 एकरात केसर जातीच्या डाळिंबाची 1300 रोपं लावली होती. प्रति एकर 4 ट्रेलर शेणखत आणि सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या झाडावर 20 किलो डाळिंबाचे उत्पन्न यंदा या दोन्ही शेतकऱ्यांनी घेतलं. 200 ते 400 ग्रॅम वजनाचे फळ त्यांनी या झाडावर काढले. यंदा या दोन्ही भावांनी डाळिंब शेतीत गांडूळ खताचा वापर केला. तसेच झाडाचं रक्षण करण्यासाठी सेंद्रिय खत वापरत पाण्याचे नियोजन केले. म्हणजे आता या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यामुळेच डाळिंबाचं वजन वाढून गोडवा, कलर सर्वच या आता ठिकाणी वाढलेला आहे. गोगलगाय इत्यादीपासून झाडाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एकरी 6 किलो टाकली. त्यामुळे आता जमिनीची सुपीकता आणि गांडुळाची संख्या वाढली. याशिवाय बागेतील तुषार व गंज रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतली. एका झाडाला सरासरी 20 किलो डाळिंबाचे उत्पादन घेत त्यांनी आता दुबईला थेट निर्यात केल्याचं आता ते सांगत आहे. तर यात तेल्या नाही का कोणताच रोग त्यांनी येऊ दिला नाही. तर त्यांनी असं सांगितलं की 3 एकरात डाळिंबासाठी या त्यांना 7.5 लाख रुपयांचा खर्च आला आणि यंदा त्यांची कमाई 52 लाख रुपये एवढी झालेली आहे असे त्यांनी सांगितलं. 3 एकरात 30 टन डाळिंबाची निर्यात त्यांनी केली. पण प्रति एकर 2.5 लाख रुपये खर्च आल्याचे ते सांगत होते. डाळिंबाचे व्यापारी स्वतः त्यांच्याकडे आले आणि 180 रुपये किलो दराने डाळिंब खरेदी करून दुबईला निर्यात केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांनी 3 एकर जमिनीतून आत्तापर्यंत एकूण 30 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे आणि 52 लाख रुपये आत्तापर्यंत त्यांनी कमवलेले आहेत. तर मित्रांनो, त्यांना यात भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी सर्व गोष्टीवर मात करत यंदा म्हणजे एकदम भारी पद्धतीने डाळिंब बाग आणून त्या यात यशस्वी झालेले आहेत आणि ते अर्धा कोटी रुपयाचे आता मालक झालेले आहेत. तर मित्रांनो, कसा व्हिडिओ तुम्हाला वाटला? या शेतकऱ्याची यशोगाथा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकऱ्यांच्या यशोगाथा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्की करत जा.